नमस्कार मित्रांनो. टीईटीची तयारी करणारे मुलं शिक्षक भरतीसाठी आणि 23 नोव्हेंबर 2025ला जी काही परीक्षा झाली होती त्या परीक्षेचा निकाल अवघ्या 2 महिन्याच्या आत लागलेला आहे. बरं, एवढं लवकर ही प्रोसेस होण्याचं कारण असं, आता परीक्षा परिषदेनं मागल्या 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आम्ही 17 नोव्हेंबरच्या पूर्वी निकाल 17 जानेवारीच्या पूर्वी निकाल लावू. आणि त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे 16 तारखेलाच निकाल लावला. हा निकाल आज लागलाय. तुम्हाला असं दिसत असेल की काही जणांनी वेबसाईटवर जातात, चेक करतात, निकाल लागत नाही, मग ते ग्रुपला मेसेज करत जातात. त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी. निकाल 16 तारखेला 6 वाजल्यापासून पुढे, म्हणजे आता जस्ट 6 वाजल्यापासून पुढे निकाल लागण्यास म्हणजे पाहता येईल असं त्यांनी सांगितलंय. दुसरी गोष्ट अशी असते याच्यामध्ये की ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस सगळेजण ते साईडवर गेलेले असतात, त्यामुळे साईड हँग होते, साईड ओपन लवकर होत नाही किंवा रिझल्ट दिसत नाहीयेत. त्यामुळं निकाल हा 21 तारखेपर्यंत, 21-22 तारखेपर्यंत तुम्ही पाहू शकणार आहेत. म्हणजे तुम्हाला एक 5-6 दिवस दिलेत की ज्याच्यामध्ये तुम्ही निकाल पाहू शकता. आज नाही उद्या पहा, पण शक्यतो निकाल कधी पहा तर रात्री 10 वाजल्याच्या नंतर 11, 12, 1, 2, 3 आजच्या दिवस थोडंसं उशिरा झोपा किंवा पहाटे पहाटे पहा, म्हणजे तुम्हाला ते लगेच प्रॉपरली निकाल दिसेल. आणि आता निकाल तर लागलेला आहे. बरं, निकाल कसा लागणार आहे तर तुमचं जे काही 82.5 म्हणजे 82चा आणि 90चा कट ऑफ असतो, म्हणजे याला फक्त एक लाईन क्रॉस करायची असते, तुम्हाला पास व्हायचं असते. तर याच्यामध्ये 149 पैकी निकाल लागणार आहे, म्हणजे 81 पॉईंट समथिंग आणि 89 पॉईंट समथिंग असं लागेल. तर ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, म्हणजे जे लागलेत, ज्यांचं पास झालेत त्यांसाठी चांगली संधी आहे. आणि जे लागलेले नाहीत त्यांसाठी पुढे तयारी करायची आहे त्यांना. आणि आता जे काही सर्वोच्च न्यायालयाने बंधन घातलं होतं 27 पर्यंत, 26 पर्यंत, तर त्यांनी आता 27 पर्यंत म्हणजे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत मुदत दिली आहे. आणि याच्यामध्ये त्या 6 परीक्षा घेणं आवश्यक होतं. त्याच्यापैकी एक परीक्षा झाली आहे. दुसरी परीक्षा आता माझ्या माहितीस्तव मे मध्ये होईल किंवा जूनमध्ये. आणि त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये एक होणार आहे. म्हणजे या वर्षात 26 मध्ये 2 परीक्षा होणार, ते तुम्हाला मी दाखवतोच. पण आता एक तुम्हाला आधी सांगतो की निकाल कसा चेक करायचा आणि कधी करायचा. आणि दुसरी गोष्ट इथं बॅच संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की आपले बरेचसे मुलं आहेत, म्हणजे ग्रुपमध्ये आपल्या जवळपास 350 मुलं आहेत, तर सगळ्यात त्यातली काही 50 पास होतील, बरोबर आहे. आणि आता आपण फर्स्ट टाइम ही बॅच चालू करत आहोत, तर याच्यामध्ये त्या मुलांच्या मागणीनुसारच चालू केलंय. तर याच्यावर पण थोडंसं लक्ष द्या, हे पाहून घ्या आणि नंतर त्याच्यावर व्हॉट्सअपला किंवा मेसेज करा किंवा फोन करा, त्याबाबत आपण बोलू. इथं तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये जी काही टीईटी झाली होती 2025 मध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी 12 तारखेला, हा मी काय बोललो त्या दिवशी तुम्हाला, की 12 तारखेला त्यांनी सांगितलं होतं परिपत्रक काढून एक निकाल कधी लागेल, तर 17 तारखेपर्यंत लावा सांगितलं होतं. बघा, हे जी परीक्षा आहे 23 तारखेला झाली होती नोव्हेंबरच्या, 23 नोव्हेंबर. तर या 23 नोव्हेंबर झालेल्या परीक्षेचा निकाल त्यांनी सांगितलं होतं 12 तारखेला, सांगितलं होतं की आम्ही 17 तारखेपर्यंत प्रसिद्ध करू. तर त्यांनी आज 16 तारखेलाच केला, 16 तारखेला म्हणजेच आज. आणि त्यांची साईट आहे, ही साईट दिली त्यांनी महानेट.इन वाली. आणि या साईटवर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं तुमच्या अकाउंटमध्ये. तुमचे लॉग इन केल्याच्या नंतर, त्या लॉग इन केल्याच्या नंतर आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून, म्हणजे एक तासभर झालं त्याला, 6 वाजल्यापासून निकाल पाहता येईल तुम्हाला. आणि हा निकाल जो आहे, हा निकाल कधीपर्यंत पाहता येईल तर 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे तुम्हाला 5-6 दिवस दिलेत. 16, 17, 18, 19, 20 आणि 21 असे 6 दिवस तुम्हाला दिलेत. या 6 दिवसामध्ये तुम्हाला निकाल पाहायचा आहे. आणि याच्यामधून जर काही बघा, अंतिम निकालाच्या अनुषंगाने गुणपाळण्या करायची असल्यास, त्रुटी आक्षेप असल्यास काय करायचं त्यांनी, तर या 6 दिवसामध्ये तुम्ही त्या शिक्षक परिषदेच्या वेबसाईटवर तुम्हाला त्याच्यात जर काही शंका कुशंका असेल, तुमची अडचण असेल, काही त्रुटी असतील, तुम्हाला डाऊट असेल, तर ते पुराव्यासहित तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यामुळं ते तुम्हाला, जे तुमची शंका आहे ती दूर होऊन जाईल. ठीक आहे. पुढे त्यांना फक्त एकच सांगितलं की तुम्ही ऑनलाईन मार्गाने, म्हणजे या साईटवर जाऊनच तुम्ही तुमचा आक्षेप नोंदवा, तुमची तक्रार असेल नोंदवा. अन्य मार्गाने म्हणजे ऑफलाईन वगैरे असं काही स्वीकारलं जाणार नाही. मग हे निकाल या साईटवर पहा. 5-6 दिवस तुमच्याकडे, त्या 6 दिवसामध्ये तुम्ही सगळं पाहून घ्या. तुमची काही शंका असेल तुमच्या पेपरबाबत वैयक्तिक कुठं, तर ती तुम्ही त्याच वेबसाईटवर ऑनलाईन स्वरूपामध्ये तुमच्या लॉग इनच्या ह्याच्यातून तुम्ही अपलोड करा. काही शंका असेल तर संपर्क करा, मी तुम्हाला मदत करेल त्याच्या बाबतीमध्ये. हे निकाल आउट झाला आहे, म्हणजे निकाल लागला आहे. पण आता याच्या पुढे एक आणखी बघा इकडं, त्यांनी काय सांगितलं होतं की 15 जानेवारीपर्यंत निकालाची घोषणा होईल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 17 तारखेपर्यंत आम्ही घोषित करू. तर त्यांनी निकाल घोषित केला आज. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट याच्यात महत्वाची अशी आहे, इकडे तुम्हाला इथे दाखवतो मी थोडीशी. एकच मिनिट. हा,
वर्षातून 2दा संधी मिळणार आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तुम्हाला वाचायला केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. या निर्णयानुसार ही जी कंपल्सरी केलेली टीईटी तुम्हाला, तर याच्यामध्ये पहा पुढची परीक्षा त्यांनी सांगितली तर की पहिली परीक्षा जूनमध्ये, म्हणजे आता येणाऱ्या जूनमध्ये, आणि दुसरी परीक्षा नोव्हेंबरमध्ये, म्हणजे याच वर्षाची. प्रत्येक वर्षात 2 परीक्षा. आता 6 संधी द्यायच्या ठरल्या होत्या ना, एक संधी झालेली आहे नोव्हेंबरमध्ये, आता एक परत जून, परत नोव्हेंबर, 3 झाल्या, आणि परत एक आणखी परत 2 होतील 27मध्ये. 27मध्ये 2 होतील आणि आणखी मुदतवाढ मागतील ते डिसेंबरपर्यंत, आणि 27मध्ये 3 परीक्षा होतील कदाचित. म्हणजेच या 6 संधी आणि 2027च्या 31 ऑगस्टपर्यंत त्यांनी मुदत दिली सर्वोच्च न्यायालयाने. याच्यात काय आता तुम्हाला बदल करता येत नाही कुणालाच, कारण ही कंपल्सरी आहे आणि प्रत्येकाला पास होणं गरजेचं आहे. ज्यांची सर्व्हिस 5 वर्ष बाकी त्यांनाच फक्त सूट दिली आहे. अन्यथा सर्व प्रकारच्या सर्व शिक्षकांना ही टीईटी बंधनकारक आहे. मग पुढं कधी देऊ, हे चान्स गेला तर पुढचं आहे, असं करण्यात काही अर्थ नाही. एकदाच लढा, पूर्ण ताकदीनेच लढा, आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त लाईन क्रॉस करायची आहे. म्हणजेच कास्टवाले मुलं असतील त्यांना 82 मार्क्स घ्यायचेत, आणि ओपनवाले असतील त्यांना 90 मार्क घ्यायचेत 150 पैकी, आणि ते सहज येऊ शकतात. म्हणजे 55% 60%ला पास आहे. तर पास करा. आपले ही संधी जी आहे ही संधी घालू नका, आणि निकाल पाहत असताना थोडं मात्र काळजीपूर्वक ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. हे परिपत्रक मराठीमध्ये यार वाचा, व्यवस्थित वाचा. काय जण तर हे टाकतात सर वेबसाईट द्या, वेबसाईट द्या. ही वेबसाईट टाकली, ही टाईप करा ना, गुगलला जायचं आणि टाईप करायची, हेच टाईप करायचे, आणि तिथं तुमचं अकाउंट ओपन करा, तुमचं जे फॉर्म भरला आहे ते, आणि त्याच्यातून पाहून घ्या. काही शंका कुशंका असतील तर आपल्याकडे हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क करा. चला, या नंबरवर संपर्क करा. 99 22 48 55 00 हा नंबर आहे. याच्यावर संपर्क करा, तुम्हाला त्याच्यात माहिती दिली जाईल आणखी एक्स्ट्राची. ठीक आहे, थांबा, चला थांबू आपण इथं, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.